भाजप सोडून इतरांशी युतीसाठी पवारांची राष्ट्रवादी तयार आहे। युतीबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। स्थानिक परिस्थिती पाहून युतीबाबत निर्णय घ्या, शरद पवारांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना आहे। फक्त भाजप सोबत युती करू नका असं पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने आता सांगण्यात आलेलं आहे। तर युती संदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। स्थानिक परिस्थिती पाहून युतीबाबत निर्णय घ्या अशा सूचना आता पक्षाच्या वतीने स्थानिक नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, भाजप सोडून इतरांशी युतीसाठी पवारांची राष्ट्रवादी तयार आहे। या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन आपल्याशी जोडले जात आहेत। नवनाथजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आता होत आहेत, यासाठी प्रत्येक पक्षाच्या वतीने मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। भाजप सोडून इतरांशी युतीसाठी पवारांची राष्ट्रवादी तयार आहे। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। त्यांनी कोणाशी युती करावी करू नये हा त्यांचा प्रश्न आहे। आम्ही मूळ राष्ट्रवादी असलेल्या अजितदादांच्या सोबत आहोत आणि त्यांच्या सोबत आम्ही महायुती म्हणून लढत आहोत। आमची तिन्ही पक्षाची भारतीय जनता पार्टी, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांची महायुती अतिशय भक्कम आहे आणि आम्ही सर्व महापालिका, नगरपंचायत, नगर परिषदा, जिल्हा परिषदा या सर्व निवडणुकीमध्ये एकत्रितपणे सामोरं जाणार आहोत। काही ठिकाणी थोडा वाद झाला, काही ठिकाणी प्रश्न असतील तर त्या ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण लढत होईल। राहिला प्रश्न सुप्रियाताई सुळे यांचा, सुप्रियाताईंचा पक्ष काय आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत सुप्रियाताईंच्या पक्षाचा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या जनतेनं निश्चितपणे केलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकी, पंचायत समिती निवडणुकी आणि महापालिका निवडणुकीत देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे करेल आणि मूळ राष्ट्रवादी जी आहे अजितदादा पवार यांच्यासोबत आहे, ती भारतीय जनता पार्टी सोबत आहे आणि आम्ही महायुती म्हणून एकत्र लढतोय। ठीक आहे नवनाथजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया या बातमीच्या संदर्भातली तुमची पोहोचलेली आहे, तुर्तास धन्यवाद। भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर जोडले जात आहेत, त्यांची देखील महत्त्वाची प्रतिक्रिया घेऊयात। गोपीचंदजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्याशी संपर्क आपला तुटलेला आहे, आपण पुन्हा एकदा संपर्क करूयाच। मात्र महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, भाजप सोडून इतरांशी युतीसाठी पवारांचे राष्ट्रवादी तयार आहे। युतीबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। स्थानिक परिस्थिती पाहून युती संदर्भात निर्णय घ्या अशा सूचना देखील आता वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। तर फक्त भाजप सोबत युती करू नका असे थेट आदेश देखील आता पवारांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी नेमकं म्हटलंय तरी काय आपण पाहूयात। भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाची युती करण्याचा काही चर्चा झाली नाही? चर्चा अशी नाही, अनेक सूचना येत आहेत। अनेक प्रत्येक नगरपालिका, नगर परिषदा त्यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या वेगळ्या वेगळ्या ग्राउंडवरनं सूचना येत आहेत। तर बघूया पुढच्या 8 दिवसात पूर्णपणे स्पष्ट होईल चित्र। तर राष्ट्रवादीच्या निर्णयासंदर्भातली महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। भाजप सोडून इतरांशी युतीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। युतीबाबत शरद पवारांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून स्थानिक परिस्थिती पाहून युतीबाबत निर्णय घ्या, शरद पवारांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना केल्यात। फक्त भारतीय जनता पक्षासोबत युती करू नका असं आता पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। स्थानिक पातळीवर कशा पद्धतीने लढता येईल, मैत्रीपूर्ण लढत होईल का किंवा भाजप सोडता इतर पक्षांसोबत सोबत घेऊन लढा असं देखील पवारांच्या राष्ट्रवादीने म्हटलेलं आहे। मात्र भाजप सोबत युती नको असा थेट आदेश आता पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्यात आलेला आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांची महत्त्वाची प्रतिक्रिया आपण घेऊयात। गोपीचंदजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। आपण पाहतोय सगळ्याच पक्षांच्या वतीने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी केली जाते आणि आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। भारतीय जनता पक्ष सोडता इतर सर्वांसोबत युती करा, मात्र भाजप सोबत नको असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हा निर्णय। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। नको येऊ तर बसू अशी परिस्थिती शरद पवार गटाची झालेली आहे। ज्यांनी कुणी असं स्टेटमेंट केलंय त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास नाही, ज्यांना राजकीय समज नाही,
त्यांच्या एवढं तर लक्षात यायला पाहिजे की आपण 10 ठिकाणी कसं बसं जातीचं राजकारण करून निवडून आलेलो आहे. त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्थात उभा राहायला तिकीट घेऊन फिरायची बारी आली त्यांच्याकडे, तरी ते अशी स्टेटमेंट करतायत. भारतीय जनता पार्टीला अशी गरजच नाही ना कोणाची, पण तुम्हाला जवळ घेत नाही तर अशी भूमिका घ्यायचं कारणच काय आहे? भाजपकडे तितक्या उमेदवारांची संख्या आहे, आम्हीच आता त्यांना कसं समजून सांगायचं, त्यांना कुठं ऍडजस्ट करायचं, हा प्रश्न. ठीक आहे गोपीचंदजी, अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया या बातमीच्या संदर्भातली तुमची पोहोचलेली आहे, तुर्तास धन्यवाद. तर फक्त भाजपसोबत युती करू नका असं पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या संदर्भातले आदेश देखील आता पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून देण्यात आले. तर महत्वाची आणि मोठी राजकीय ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. भाजप सोडून इतरांशी युतीसाठी पवारांचे राष्ट्रवादी तयार आहे, मात्र भारतीय जनता पक्षासोबत कोणत्याही परिस्थितीमध्ये युती करू नका अशा सूचना आता पक्षाच्या माध्यमातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहे. युती संदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं हा महत्वाचा निर्णय घेतलाय. स्थानिक परिस्थिती पाहून युतीबाबत निर्णय घ्या, शरद पवारांनी सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. फक्त भाजपसोबत युती करू नका असं देखील आता पवारांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. तर सचिन सावंत आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांची देखील महत्वाची प्रतिक्रिया आपण घेऊयात. सचिनजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं महत्वाचा निर्णय घेतलाय की काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांसोबत युती करा, मात्र स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्षासोबत कोणत्याही परिस्थितीमध्ये युती करू नका असं पवारांच्या राष्ट्रवादीचा निर्णय. महत्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे की कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जावं. स्थानिक पातळीवरती वेगवेगळी गणितं होतात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामध्ये, आणि सारासार पद्धतीने काँग्रेस पक्ष हा विचार करतो की अशी स्थानिक समीकरणं जरी असली तरी आपला विचार, आपला जो मूळ उद्देश आहे त्याला ते कुठल्याही तऱ्हेची हानी पोहोचता कामा नये. आणि त्याचमुळे काँग्रेस पक्षानं भूमिका घेतलेली आहे की केवळ जर समीकरणं अशा तऱ्हेची करायची असतील, स्थानिक नेत्यांना ती मुभा दिली आहे, पण तर ती इंडिया आघाडीच्या सदस्यांचीच केली पाहिजे, असं आमचं त्या ठिकाणी स्पष्ट निर्देश आहेत. मात्र सचिनजी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की भाजप सोडता इतर जे शत्रू पक्ष आहेत ते सुद्धा चालतील. अर्थातच येत्या काही काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काळात मनसे राष्ट्रवादीच्या सोबत आली किंवा शिंदेची शिवसेना सोबत आली, काँग्रेसला ते चालणार आहे का? काँग्रेस पक्षाचे स्पष्ट निर्देश आहेत की फक्त इंडिया आघाडीच्या सदस्यांबरोबरच त्या ठिकाणी अशा तऱ्हेची आघाडी करावी. बाकी असं कुठलं समीकरणाच्या संदर्भामध्ये कुठलेही निर्देश नाहीयेत. ठीक आहे, अगदी सचिनजी, अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया बातमीच्या संदर्भातली तुमची पोहोचलेली आहे, तुर्तास धन्यवाद. तर आपण पाहतोय भाजप सोडता इतरांशी युतीसाठी पवारांचे राष्ट्रवादी तयार आहे. युती संदर्भात शरद पवारांनी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे, तर स्थानिक पदाधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहे. स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहता युतीबाबत निर्णय घ्या असं शरद पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.